शहरातील कॉटन मार्केट परिसर पंचमुखी हनुमान मंदिराच्या मागे घडलेली एक धक्कादायक घटना आता संतापात बदलली आहे. 24 मार्च रोजी मयूर सोलंके यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते आणि अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. मृतकाच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. डीसीपी घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी कोतवाली पोलीस आणि क्यूआरटी पथक सतर्क झाले आहे. दरम्यान मयतच्या अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी जमली होती. नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. परंतु संताप अजूनही कमी झालेला नाही. या प्रकरणात 2 आरोपींना अटक झाल्याची माहिती समोर आली आहे, तर अजून 2 आरोपी फरार आहेत. आरोपींना तात्काळ अटक करा अशी जोरदार मागणी मृतकाच्या कुटुंबियांकडून केली जात आहे. परिवाराचा आक्रोश आता उफाळून आला आहे आणि न्याय मिळेपर्यंत आंदोलनाचा इशाराही दिला जात आहे.